काय झालं ईशा? बरं वाटत नाहीये का अजून? रुपाली, मला माझ्याबद्दल आणि विक्रांत सरांबद्दल माझ्या आईबाबांना सांगावंच लागणार आहे. हा एकच ऑप्शन आहे आता माझ्यासमोर. का? काय झालं? आपले आई बाबा जेव्हा आपल्यावरती खूप विश्वास ठेवतात ना, तेव्हा आपल्यावर जबाबदारी असते तो विश्वास जपण्याची. आई बाबांना असं वाटतंय की माझं ऑफिसमध्ये कोणावर तरी प्रेम आहे. अगं, आणि ती ही गोष्ट बोलून दाखवत नाहीयेत, कारण त्यांना वाटतंय मी असं काहीच करणार नाही, आणि जरी केलं तरी सांगून टाकेन. ईशा, पण त्याआधी तू एकदा नीट विचार करा. पण ह्या गिल्टचं काय करू मी? काहीही विचार केला तरी हे गिल्ट नाही जाणार आहे मनातून. आणि आई बाबांना सगळं खरं सांगण्याशिवाय दुसरा पर्यायच नाहीये. ईशा अगं, पण रुपाली, त्यांना जर हे बाहेरून कळलं ना, तर त्यांना खूप मोठा शॉक बसेल. त्यापेक्षा मीच सांगून टाकते. आत्ता? हो, वय कशाला वाया घालवू उगाच. ईशा मॅडम, झेंडे सर, जरा बोलायचं होतं अर्जंट. तुमच्याशी बोलायचं आहे फक्त.